मंदानं तर घर खर्चासाठी पैसे नाही मागितले मले. काही समजूनच नाही राहिलं तिचं. आतापर्यंत तर मागं लागून गेली असती, याले पैसे पाहिजे त्याले पैसे पाहिजे, पण तोंडातून आवाजही नाही काढला. म्हटलं पैसे इशे साठवले का हिच्याजवळच्या मायावी. मागतलेच नाही पैसे. पाय मंदा, आता तुझ्याच विचार करून राहिलो होतो मी. म्हटलं मंदाले म्हटलं घर खर्चासाठी पैसे गिशे नाही पाहिजे काय. मागतले नाही काही नाही. म्हटलं घर खर्च कसा काय चालून राहिली, पहिलेचे पैसे होते का तुझ्याजवळ. त्यानं घर खर्च करून राहिली तू. माझ्याजवळ कुठचे राहणार आहे पैसे. मी काय कामावर जातो काय. मी काय कामावर जातो काय माझ्याजवळ पैसे राहीन. आता तुम्ही देईन तर माझ्याजवळ राहीन, पण मला नाही काय पिंट्याने दिले होते पैसे घर खर्चासाठी. आता मी तुम्हाला मागायला येऊन राहिली होती. तू म्हणे कुठे चालली म्हणे आई म्हणे. मी तिकडेच होती. तर मी म्हटलं त्या बाबाजवळ चालली म्हटलं घर खर्चाचे पैसे मागायसाठी म्हटलं. तर म्हणे जाऊ दे म्हणे, बाबाला काही मागू नको म्हणे, हे घे म्हणे माझ्यातले पैसे म्हणे. त्याची पगारी भेटली होती की नाही, बायकोला सोडायला गेला होता तेव्हा. तर मग त्यानं दिले होते मला 5,000 रुपये. तर मग त्याच्यातच घर खर्च केला मी आतापर्यंत. आता मागतच होती तुम्हाला आज ना उद्या. असं पिंट्याने दिले मग आहे ना, तेच तर म्हटलं म्या. तू अजूनपर्यंत चुपचाप कशी आहे, पैसे गिशे काऊन मागितले म्हणून त्या. आज जर असं यायचा मूड चांगला दिसून राहिला, येईल म्हणतो म्हणून लय काम आहे म्हणून घरात, म्हणून एखादी बाई ठेवा म्हणून काम करणारी म्हणून. स्वयंपाक करतो मी, पण कपडेले भांडेले ठेवा म्हणून एखादी म्हणून, पोचागीचा माराले म्हणून. पाहतो येईल काय म्हणते तर. पण नाही म्हणून ना तरी त्याला मनच लागन ना. आता मायाकून होते काय ह्या वयात. माय म्हटलं जॉईंट दुखते सगळे. आता होतच नाही ना मायाकून काम. पहिल्यासारखं होते का आता. जवान राहिली काय मी. म्हातारी होऊन राहिली, वय चाललं म्हटलं आता मग. आता एवढं घर सांभाळणं होते काय. आणि तशी म्हटलं सवय तुटून गेली आता. पहिले सविता सांभाळून घे, त्याच्यानंतर राधिका आली, राधिकानं सांभाळून घेतलं. मग आता काय, आता सवय तुटून गेली ना कामं गिमं करायची. तर नाही होत एवढं सगळं काही. मायाकून म्हणतो येईल म्हणून एखादी म्हणून बाई की पहा म्हणून. नाही तर मीच पाहतो म्हणून, रंजना बाईला सांगतो आणि मीच पाहतो म्हणून बाई म्हणून. कायचा विचार करून राहिली. हो पिंट्याची बाबा, कायचा विचार नाही करून राहिली. आता तुम्ही पहा ना, सुनानी आहे म्हटलं घरात. म्हटलं कशी रश्मी होती थोडंफार सांभाळून घे. आता तेही नाही आहे. मी म्हणून राहिली होती म्हटलं एखादी बाई पहा ना. काम घेऊन करायसाठी स्वयंपाक पाणी मी करून घेईन, पण एखादी बाई पहा कपडे धुणी भांडे गिंडे करायले. तेवढंच काम हलकं होईन म्हटलं मग. आता माझ्याकडून होत नाही ह्या वयात. आता एवढं काम करून राहिली म्हटलं तर मी पूर्ण अंगांग दुखून राहिलं. आता सवय नाही राहिली ना मला एवढं काम करायची. पहा ना हो एखादी असं तर. नाही झेपून राहिलं ना मला. सकाळ ते संध्याकाळ त्याच्यातच राहून राहिली मी. आणि तुम्हाला म्हटलं दोघं बापले काले जेवायला द्यायला उशीर होऊन राहिला, त्या पोराले डब्याला उशीर होऊन राहिला. आता नाही जमत माझ्याकडून. हे पाय म्हणता हेच गोष्ट येत होती ना, म्हणून तर मी तुला म्हणून राहिलो होतो. का हे पाय म्हणता करू लागत जाय बरं, सुनाईले करू लागत जाय. थोडं ना थोडं हातपाय मोकळे राहते. ते काहीच करू लागत नाही. आता पाय ना, आता जर असं काम करायचं सांगितलं तर आता तू अंगावर येऊन राहिली. आणि घरात आहेस किती जण. ते पोरगं मी आणि तू इनमिन 3 जणच तर आहे, 3 डोक्षे. आणि म्हटलं 3 जणच निघून राहिलं. कमालची गोष्ट आहे. ज्या बाईनं म्हटलं एवढा खटल्याचं केलं, तिच्याकडून 3 जणच निघून राहिलं. म्हणून तर तुला म्हणू जरासं हातभार लावू लागत जाय. सवय राहते माणसाले. अशी अडी अडचण आली, सुनागिना चालल्या गेल्या तर कमीत कमी 2 भाकरी करून तर खाता येते. नाही तर मग हे अशी तुझ्यासारखी पंचायत होऊन जाते. पिंट्याची बाबा, तुम्हाला काही म्हटलं ना तर तुम्ही असेच म्हणता, हे करत जाय ते करत जाय. आता नाही होत तर कुठून करू मी. आता म्हटलं माझं वजन वाढत चाललं. आता माझ्याकडून वाक नाही होत नाही, तुम्हाला काय सांगू मी. आणि त्याच्यात म्हटलं या नळवाल्याचा मुर्दा चालला गेला. या नळवाल्यानं म्हटलं 4-5 दिवसापासून एक तर नळ नाही सोडला. आणि इकडून तिकडून सोडला तर तेही म्हटलं फक्त प्यापुरतं पाणी येऊन राहिलं. ते पाणी एवढं मोठं भरा आणि ते बाहेर जाऊन तिकडे कपडे घासा भांडे घासा, तिथं बेसिंगमध्ये होऊन जाते. पण या नळाच्या यानं म्हटलं ते राहून जाऊन राहिलं ना. मग काय करू मी सांगा. हे काम तर जास्तीच वाढून गेलं आता. आणि तुम्हाला इतक्या दिवसाची म्हणून राहिली का तेवढी मशीन तरी दुरुस्त करून त्या कपडे धुवायची. तर म्हटलं तुम्ही तर काही कानावरच निघून राहिले. कपडे त्याच्यातून जाते आणि मग काय फक्त भांडेले आणि हे झाडझुड आणि पोचायला बळी लावावं लागते. स्वयंपाक पाणी तर करतो ना मी. करतो मी स्वयंपाक पाणी. तर पहा ना एखादी असं तर. तुम्हाला तर काही म्हणावं तर तुम्ही 17 गोष्टी घेऊन बसून जाता. कामाचं काम काही करत नाही. जरासं पहा ना एखाद्या बैले. आता मी कुठं पाहू बैले. मी कुठं पाहू. मी काय बाईत राहतो काय बैले पाहू मी. आता तू एवढं म्हणूनच राहिली तर तूच पाय बाई, तूच पाय. पण पाय म्हटलं घरादाराचं जरासं लक्ष द्या. सुनानी आहे तर घरात. नाही तर बस करून ठेवा म्हटलं इकडच्या तिकडे तिकडच्या इकडे. सुना होत्या तर कशाही सांभाळे. आणि जास्त करून तर राधिकाचंच होतं म्हणा. राधिका बरोबर व्यवस्थित पूर्ण घर, सगळेले नाश्ता बरोबर, सगळेले जेवण बरोबर. त्या पोरीचा जीव नव्हता काय. ते पोरी तर घर घुमून पूर्ण कामं करे म्हटलं. लग्न झालं तेव्हापासून तिने एक वेळाही नसेल म्हटलं का मामाची मायकून काम नाही होऊन राहिलं. एखादी बाई पहा ना. आता ते पुन्हा आली तिची मदत करायसाठी. नाही तर पहिले तर म्हटलं ते पोरगी घर घुमून करे. हो ना, मान्य करतो मी. तुमच्या सुनाला चांगले आहे. पण म्हटलं तिच्या अगोदर मी सविताही करे. मी सविता करे नाही काय. आता पोरी सोयी करून घेते. आपल्याकडून नाही होत ना. तुम्ही समजत जा ना. आता वय झालं ना मग. होते काय.
होते काय माझ्याकडून होते का अशी करतो जरासं म्हटलं हे पोट कमी करणं काय निघून राहिलं ते ढेबर ढेबर पोटासारखं हा जरासं चालफिर करावं इकडे तिकडे तब्येत कमी होते वजन कमी होते सगळा हलकापणा येते म्हटलं अंगात ह्या सगळं त्या वजनाच्या यानं त्या बिमाऱ्या वाढून राहिल्या पाय दुखते घुटणे दुखते सगळं काही यानं होऊन राहिलं म्हटलं आणि पुढे चालून पाय ना तू जर स्वतःची काळजी घेशील नाही ना चालफिर करशील नाही जर असं काम गिम करू लागशील नाही तर पाय पुढे चालून किती बिमाऱ्या घेते म्हटलं तुला म्हणावं तुला असं वाटतं का मागं लागून गेले पण म्हटलं तुझ्या चांगल्यासाठीच म्हणून राहिलो ना मी काही तुझ्या दुश्मन थोडी ना होय जरासं म्हटलं करू लागली असती सुनैले जरासे हातपाय हलवले असते तर हलकापणा राहिला असता अंगात पण नाही तुला तर बस जाऊ दे आता काय फालतूस पाय तुला जे करायचं आहे ते करत बस तू कोणाला म्हणतो कोणाला नाही कामावर आणि पाहत बस आणि मी काय म्हणतो जेव्हा गिवाची काही तालजोड लावली काय का उपाशीच राहा लागते आजचे दिवस हे पहा पिंट्याचे बाबा माझ्याकडून काही एवढं काही जमत नाही आता नाश्ताही बनवा जेवणही बनवा आणि सारी दगदगही करा मग पिंट्याचा डबाही बनवा हे सगळं काही मी वेगळं वेगळं नाही बनवत जाईन आता माझ्याकडून होतही नाही आणि मी बनवतही नाही मी म्हटलं डायरेक्ट चहा पाणी झाल्यावर सकाळचा स्वयंपाक करत जाईल आणि तो झाला तर मग डायरेक्ट रात्री जेवणाचं ताळजोड लावत जाईल अंदा मंदा मी काही करत नाही जात जाईन कारण की माझ्याकडून होत नाही माझ्या मागं काही लागू नका फालतूच म्हटलं मग तब्येत बिघडून जाईल नाश्ता पाणी हे ढमकन टमकं तर मग अजून बसा लागेल म्हटलं जे भेटून राहिलं ना 2 घास खाले तेही नाही भेटणार माय बहीण लोक म्हणते का बायकोच्या राजात म्हणते सगळं पोट भरून जेवण मी भेटते म्हणते पण इथं तर सारं उलटच आहे म्हटलं बायकोनं घर सांभाळलं तर डायरेक्ट कपातच केली म्हटलं कपातच केली नाश्ते पाणी सगळ्यात कपात करून टाकली कशाही सुना होत्या तर पोट भर जेवायला तरी भेटे नाश्ता भेटे जेवायला भेटे जे म्हटलं ते मग राधिका तर 10 वेळा चहा करून दे घरी राहिलं का मामाजी आणू काय चहा पण जेव्हापासून राधिका गेली तेव्हापासून म्हटलं फक्त 2 टाईमचा चहा करून टाकला हिनं एक सकाळचा आणि एक 5 वाजताचा झालं त्याच्यानंतर चहा मागवतला तर म्हणते मला होत नाही म्हणते ते पोरगी देणी आणि हे नाही देऊन राहिली खरंच सुना राहिल्या ना तर सुनानं घर पण राहते म्हटलं घर पण राहते आणि चांगल्या सुना भेटल्या ना तर अशा सासवा आई देऊन जाते मग येईल मग काही जमतच नाही याच्याकडून काही होतच नाही आहे नाही काय बरं पाय कशी काय करतो तो बस 2 घास देऊन देत जाय आणि पोट भरू देत जाय बाकी पाय नाही तर ते मन करत असेल तर उपाशीच ठेवा आम्हाला रंजना काकू काव तुम्ही तुमच्या सुनेला घ्यासाठी चालल्या होत्या म्हणते ना आणलं नाही का तिले आणून गेले पाहिजे होतं ना आता मस्त उन्हाळा आहे घरी राहिले असते आणून गेले पाहिजे होतं चालल्या होत्या ना तुम्ही तर म्हणे मला घेऊन जा असाल म्हणे आणि तुम्ही तर पप्पा काही गोष्टच नाही काढली का चालू का सुशीला असं तसं काहीच नाही काय एकट्याच गेल्या होत्या का सुनीच्या इथं कायले माय एकटं कायले आता किती जणीले तर सांगितलं पप्पा त्या नामदेव भाऊले बोलायला गेली मच्छे गेले बोलायले का चला म्हणे आता तेही राग फुगून म्हटलं जाऊन बसली तिथं आता वर्ष होऊन राहिलं आणून घेऊ म्हटलं आता फोन घेऊन येऊन राहिले तर पोराले फोन येऊन राहिले ना तिचे तर म्हटलं आणून घेतो म्हटलं तिला म्हटलं तर पप्पा ह्या गावातल्या बाईले तर म्हटलं मी चला म्हटलं 2-3 राहिल्या 2-3 माणसं राहिले तर जरासा दबाव पडते आणून घेऊ म्हटलं तर म्हटलं 4-5 वेळा म्हटलं असं मी त्या मंदाबाईलाही म्हटलं आणि त्या नामदेव भाऊलाही म्हटलं त्या शांताबाईलाही म्हटलं पण म्हटलं कोणच कानावर घेतली नाही मी गोष्ट आणि त्याच्या गोष्टी राहिल्या ना तर आपल्या मागं लागून जाते का असं करा ना तसं करा ना आपली कोणती गरज राहिली ना तर म्हटलं जरासं काही आपल्याला कामी नाही पडत ह्या गावातले लोक तर असे झाले पप्पा आता अरे तर तुम्ही काय मग एकाच्या मिनता करता काय रे फालतूस मी होती ना मी तर मस्त बोलतो जसं वाटलं तसं बोलतो मी तर आणि मी काय तुम्हाला कशी तशी दिसतो का मी समजदार आहे म्हटलं तुम्ही समजतच नाही ना मला समजदार मी समजदार आहे आणि म्हटलं आपणच गेलो असतो ना आणून घेतलं असतं तिले आता माझ्या पोरगं म्हणून राहिलं होतं म्हणे आई म्हणे मी आणून घेतो म्हणे तिले म्हणे ते म्हणून राहिली म्हणे फोन घेणं लावून राहिली म्हणे तर म्हणे आणून घेतो म्हणे आता तुम्ही काही येऊ नका म्हणे मग मी म्हटलं जाऊ दे आता मोठीची गोष्टच नाही पडून राहिली आता तिची चांगली जिरली असेल ना कारण की भावाचं लग्न झालं आता आणि भावजाई आली ना घरात पहिले होती एकटी तर मायबापानं ठेवून घेतलं मायबापला लाडवले होते असं तसं मस्त शेकी देऊन राहिले होते तिले का जाऊ नको आणि वेगळं राहायचं मन असं तसं किती बोलून राहिले होते मस्त तिला शिकून राहिले होते का सासू सासऱ्यासोबत नको राहू आणि तिलाही निपटून राहिलं होतं आता म्हटलं तिच्या भावाचं लग्न झालं भावजाई आली आता काही तिचं जमून नाही राहिलं असेल ना तिथं पहिल्यासारखं म्हणून आता करून राहिली पय लय वेळा फोन लावला माझ्या पोराले पहिले तर तो मानेच नाही म्हटलं तो उचलूनच नाही राहिला होता तिचा फोन मग मॅच म्हटलं काय फालतूच म्हटलं जरा अशा गोष्टीसाठी जिंदगी बरबाद करतो कसं त्या बायकाच करत राहायची काय मग हे नाही तर ते नाही तर ते आपल्या इथं कोणं केलं म्हटलं असं तर त्याला म्हटलं जाऊन ते म्हटलं आता एवढे फोन लावूनच राहिली तर कायले फालतूच आपण तमाशा करू जाय म्हटलं नाणून घे म्हटलं तिला म्हटलं आता काय माहीत केव्हा जाते तो आता ह्याही गोष्टीला किती दिवस होऊन राहिले पोट्ट काही मन नाही टाकून राहिलं काय माहीत काय होतं यायचं काय नाही म्हणून म्हणतो मी बाईने नाही काय जास्त ढिलाडोरी नाही द्या माणसाले बाहेर राहिले ना तर माणसं म्हटलं दबले राहते आपलंच पोरगं होई तर कोण झालं आणि बाया नाही राहिल्या तर मग तर तिला चांगली हेच भेट सुटून जाते
मोकाटीच भेटून जाते. बाई राहिली ना तर कशी ठेसमार करून ठेवते म्हटलं माणसाले म्हटलं. म्हणून नाही काय राग फुगून जावं नाही एवढ्या दिवस जाऊन काय आहे फालतूस. मग माणूस म्हटलं गलत लाईनीत सापडला का मग पूर्ण आयुष्य चाललं जाते त्याला सुधारता तो काही सुधरत नाही मग. पण ह्या बाईला कोण सांगन आता आपलं एवढं वय झालं, आपण एवढं जग पाहिलं तर आपण सांगतो कोणाला दोन गोष्टी चांगल्या, आपण ऐकायला तर पाहिजे ना कोणा ना कोण. हो ना रंजना काकू, बरोबरच आहे ना. आता पहा बरं, म्हणते मंदाबाईची पोरगी आली होती, किती दिवस झाले आली होती तर बाप्पा गेली नाही तर आली म्हटलं 1-1.5 महिना राहिली चांगली. आणि तिच्याच पाठोपाठ म्हणते तिचा नवराही आला होता म्हणते, दोघंही जण होते इथं. हो काय हो? नाही, मंदाबाईची पोरगी आली होती तेव्हा म्हटलं माहिती आहे मला पोरगी आली होती म्हणून ते रश्मी. आणि आतापर्यंत होती काय होते नवराई? बापा एवढे दिवस चांगले वाटते का जवळ आले म्हटलं सासरी राहिनं. तर आहे का तो? नाही दिसले मला ते जाताना, दिसले दोघे जण, कालच दिसले म्हटलं मला जाताना. त्याच्याजवळ बॅगा गिगा होत्या आणि रागात होते पण दोघे जण फन करत चालले होते. काय माहित काही झालं काय तर भांडणं गिंड झाले काय तर. आणि गेले म्हटलं दोघे जण सकाळीच गेले. काय माहिती एवढं सकाळी त्याचं स्वयंपाक पाणी सगळं काही उरकलं काय तर आणि चालले गेले बाप्पा. असं म्हणून मंदाबाई जास्त काही इकडे येऊन नाही राहिली होती आहे ना. 2 गोष्टी बोलल्या का चालली असं. पण आता पोरगी होती तर एवढं कायचं काम तिले. सुना आहे नाही काय मी आपण काही विचारलंही नाही बाप्पा तिले का सुना आहे का नाही आहे. आता पोरगी गेली तर आता येऊनच नाही राहिली तर काय बोलावं आपण, काय विचारावं. आता इकडे आली गेली म्हणजे ना तर विचारायला लागेल बाप्पा सुना कुठे गेल्या म्हणून. नाही तर अजून धतिंग झालं काय, मागं राधिका कशी वेगळी निघाली होती तसं अजून झालं काय तर त्याच्या घरात. हे पोट्टी रश्मी येते ना तर त्याच्या घरी ना काही करूनच जाते. ह्या पोट्टीला नाही का मंदाबाईनं चांगलं वडण नाही लावलं म्हणून नाही काय हिचे म्हटलं चालूच राहते काही ना काही. आता ती तर पोरगी आहे ना यायची, मोठी पोरगी आहे ना सविता, काय बोलायला चांगली आहे, बोलायला चांगली, स्वभाव चांगला. आली का काकू करते म्हटलं, तोंड नाही थकत तिचं बोलता भल्ली मयाळू आहे. आणि हे पोट्टी तर भलती अवदास आहे बाप्पा, चांगल्या तोंडानं तर कधी बोलतच नाही. तोंडाला कधी पाहिलं का 12च वाजले राहते त्या पोट्टीच्या तोंडावर. आता पहा ना, तू म्हणून राहिली ना का 1.5 महिना राहिली म्हणून ते, पण आली नाही ना जराशी का. चला बा आता एवढ्या दिवस पोरीबारी आल्या सासरातून माहेरात आल्या तर जात नाही काय, आजूबाजू जात नाही काय फराळ पाणी करायसाठी, चहा पाणी प्यासाठी. पण बाप्पा हे मंदाबाईची पोरगी तर घरातून निघतच नाही, घरातच घुसले राहते, कोणासोबत बोलत नाही, कोणासोबत चालत नाही. अजबच पोरगी आहे बाप्पा, कसं शिकवलं काय माहित मंदाबाईनं तिले. हो ना, बरोबरच बोलून राहिल्या रंजना काकू तुम्ही. अरे मंदाबाई काय बरं त्याच गोष्टी करून राहिलो होतो आम्ही. आणि तू येऊन गेली. ये ना बस ना. आज कशी काय फुरसत भेटली बाप्पा बसासाठी, नाही तर चालता फिरता बोलणं होऊन राहिलं होतं एवढ्या दिवसापासून. आज कशी काय फुरसत भेटली म्हटलं. माय रंजनाबाई आता काय सांगू तुले, लय बेकार पंचायत झाली म्हटलं माझ्या घरची. पंचायत झाली? काहून हो, काय झालं? अमाय मंदाबाईच्या सुनाकीना भांडला तर नाही मंदाबाईसोबत, पंचायत झाली म्हणते. विचारायला कोण, कान देऊन ऐक तुम्ही, म्हणजे बरोबर ऐकलं म्हणजे सांगायला बरं होते है नाही काय. काय झालं मग मंदाबाई, काय झालं? काहून सुनाईसोबत झमकली काय तुमची? नाही हो माय कायले झमकन सुनाईसोबत, सुना माझ्या घरातच नाही आता कायले झमकन फमकन. आणि तशाही म्हटलं माझ्या सुना काही एवढ्या भांडत गिंडत नाही माझ्यासोबत, चांगलाच राहते. सुना नाही आहे ना घरात, सुना नाही आहे घरात. काहून कुठे गेला तर सुना कुठे गेल्या? आणि म्हणते रश्मी आली होती तर रश्मी गेली ना म्हणते. तिचा नवरा होता म्हणते, ते होती म्हणते. हो रश्मी तर गेली, आली होती ते, मग राहिली आता कसं लेकरं बाय नाही आहे तर आता राहिले भेटते. मग काय तिकडे लेकरं झाले म्हणजे मग तिकडे राहिले भेटत नाही, त्याच्या शाळा पाणी हे ते राहते तर. मग मी म्हटलं तिला राहून जाय म्हटलं, काय फालतूच म्हटलं, आली तर चालली जातं म्हटलं. आणि तशाही म्हटलं माझ्या सुना नव्हत्या तर मी तिला थांबून घेतलं होतं, राह म्हटलं 4-8 दिवस म्हटलं, तर मग राहिली ते. काही बोलता मंदाबाई, 4-8 दिवस काय, आता महिना 1.5 महिना होऊन राहिला ना तुमच्या पोरीले म्हटलं. 4-8 दिवसच झाले काय, काहून तुम्हाला दिवसाचा हिशोब समजत नाही काय? आवाज सुशीला, कायले काना डोळ्या घेतो, कायले काना डोळ्या देतो कोणाच्या घराचा, कोणाच्या पोरीबारी येते तर. आता पोरीबारी येते तर माहेरीने थांबन तर कुठं थांबन. त्या किती दिवस राहिल्या, किती दिवस नाही राहिल्या. तुला मोठे बाप्पा उचाके धंदे करायची सवय पडली आहे. आता फालतूस तू काय दिवस मोजून राहिली होती का माझ्या पोरीचे? आम्ही नाही मोजले आणि तू मोजले काय? काही बोलता मंदाबाई तुम्ही, मी कायले मोजणार आहे बाप्पा. आता मैचा सिलेंडर गेला होता की नाही तेव्हा आली होती तुमची पोरगी. आता माझ्या सिलेंडरले म्हटलं 1.5 महिना झाला तर मैचा सिलेंडर 1.5 महिना होऊन राहिला म्हटलं. तर त्या हिशोबाने मी हिशोब लावला बाप्पा. मला काय करायला लागते, तुमची पोरगी वर्षभर राह माझ्या घरी राहून राहिली का तुमच्याच घरी राहून राहिली ना. जाऊ दे, मला काही तुझ्यासोबत एवढं काही बोलायचं नाही आहे. तू डोकं खराब करतो, तू चांगल्यानं बोलत नाही, नुसतं उचाके धंदे करतो. रंजनाबाई मी काय म्हणून राहिली होती म्हटलं, माझ्या सुना काही घरात आहे नाही तर म्हटलं मला एक कामवाली पाहिजे होती. जमन काय? सुना कुठे गेल्या तर? एक नाही आणि दोन्ही चालले गेल्या. मग कुठे चालले गेल्या सुना? आता ते लाईनीचे तर पेपर आहे चालू, आता तिचं शेवटचं वर्ष होतं तर पेपरच द्यायचे होते की नाही तिचे, तर ते गेली पोरासोबत पेपर द्यायसाठी. आता तिला तिचे पूर्ण पेपर खतम होईपर्यंत काय येते ते
येणं जाणं करणं पुरत नाही म्हणे. मग तिथंच त्यानं रूम घेतली आणि तिथंच होऊन जाते म्हणे पेपर म्हणे. मग तिथंच अभ्यास कर आणि तिथंच जा म्हणे. आणि राधिकाची तब्येत काही बरोबर नव्हती म्हणून मग पिंट्यानं नाही काय तिला माहेरी सोडून आला. मग आता पंचायतच पडून गेली. आता हे रश्मी होती तर थोडंफार रश्मी सांभाळून घे, थोडंफार मी करून घेऊ. पण आता रश्मी चालली गेली तर आता नाही काय पूर्णचं पूर्ण काम अंगावर येऊन गेलं आणि मायाकून तर काही झपत नाही. आता रंजनाबाई तुला तर माहीतच आहे आता मायाकून होते काय. मी तर नुसती फस दम टाकतो म्हटलं तरी कसं बसं करून राहिली. तर म्हटलं पाय ना म्हटलं एखादी असं तर पाय म्हटलं कामवाली जरासं तेवढंच मग काम हलकं होऊन जाते. मग येतेस जास्त दिवसासाठी नाही 8-15 दिवसासाठीच मग येतेच माझ्या सुना आल्या म्हणजे मला काही फिकर राहतच नाही. मग ना घरकामाची राहते ना कायची राहते सांभाळते मग त्याचं त्या. पण तेव्हापर्यंत नाही काय पाहिजे मला आता एखादी. आणि तर पाय ना प्रयत्न कर ना एखादी भेटन तर. हे पाय म्हणता बाई मी तुला नाही काय आशेवर काही ठेवत नाही म्हटलं. आपल्या गावात काही जास्त कामवाले आहे नाही कारण की आपलं गाव काही एवढं मोठं आहे नाही का तिथं बाया कामगिम करणाऱ्या राहीन म्हणून. आता 2-4 घरी जाते बाया तर त्याच्यातली म्हटलं याच्या पहिले आणली होती ना गंगूबाई आणली होती नाही का जेव्हा याच्या पहिले रश्मी होती तेव्हा. तर म्हटलं तिचं आणि तुमचं काही पटलं नव्हतं. मग तिनं काम सोडून टाकलं होतं आणि तिच्याशिवाय म्हटलं कोणी ओळखी पाटकीचं आहे नाही आता कामाला. आणि दुसरे आहे तर त्याच्यावर आपण विश्वास करू शकत नाही. मग कसं आणि मला नाही वाटत ते येईन म्हणून अजून पुन्हा तुमच्या इथं काम करायसाठी. रंजनाबाई तू गोष्ट ऐकते ना ते तू गोष्ट तर काढून पाय. जर म्हटलं ना तर घेऊन येऊन जाजो. लयच आपत होऊन राहिली म्हटलं कामधंदा करायची. पाय ना जरासं जमत असेल तर म्हटलं त्यासोबत सगळीच जमते. कोणाला म्हटलं बरोबर हे करतो तू म्हणून पाय ना त्या शब्दाच्या पलीकडे थोडी ना जाणार आहे. बरं म्हणून तर पाहिन मी म्हणा पण नक्की काही सांगत नाही येणंच म्हणून ते. ठीक आहे ना पण प्रयत्न तर कर. हो रंजनाबाई पाय बरं हेच आहे ना गंगूबाई ते मागं आली होती माझ्या घरी काम करायसाठी. पाय बरं मी आली म्हटलं भेटून नाही गेली बरं झालं येऊन गेली इथं तर. बोल ना तिच्यासोबत काय म्हणते तर माझ्यासमोरच बोलणं करून घे. मला जराशी म्हटलं तसं लिहून जाते. तसंही नाही मी अर्धपर्ध काम सोडून आली म्हटलं घराचं. सगळं करायचंच आहे मग फक्त स्वयंपाक केला आणि इकडे आली आणि सगळं पडलं आहे म्हटलं तसा घणाना पडला आहे घरात. आता माझ्याकडून एवढं झेपून नाही राहिलं म्हणणं तिले. लागन तर म्हणा 100-200 रुपये घेऊन घे म्हणा वरतं म्हणा. असं हे का गंगूबाई येईल तुम्ही लय वेळा पाहिलं धुनी भांडी करायला जाते वाटते आहे ना. बरं मंदाबाई मी म्हणून पाहतो तिले. गंगूबाई इकडे येवा जराशी. गंगूबाई काय झालं रंजना काकू काय म्हणून राहिला तुम्ही. मी चालली होती म्हटलं दुकानात चालली होती जरासं सौदा आणतो म्हटलं. तर काय म्हणून राहिला होत्या तुम्ही. मी म्हणून राहिली होती म्हटलं सध्या कामं किंवा कुठं करून राहिली तू. कामं आहे का तुझ्याजवळ. हो रंजना काकू आहे ना 1-2 घराची कामं आहे भेटून जाते त्याच्यात 3,000-4,000 रुपये भेटून जाते. भांडे आहे आणि झाडझूड आणि पोछा आहे. आता कपडे तर लोक धुवूनच नाही राहिले हातानं मशीनात शिवून गेल्या. बस भांडेसाठी आणि झाडझूड पोछ्यासाठी सांगून राहिल्या. काहून आहे काय अजून काम आहे काय सांगा ना. असं तर जाईन मी. तुम्ही म्हटलं मस्त घर सांगता चांगले लोक राहते. त्याच्यासाठी हाक मारली. आता म्हटलं ह्या मंदाबाईच्या सुना काही घरात आहे नाही. इन 3 जण आहे तर म्हटलं जाशील का म्हटलं मंदाबाईच्या इथं. कपडे आहे 3 जणांचे भांडे आहे झाडझूड आणि पोछा आणि जास्त काही जणांचा खटलाही नाही आहे. लागन तर म्हणते मंदाबाई म्हणते 100-200 रुपये वरतही दिन म्हणते. तर म्हटलं जाशील का म्हटलं त्याच्या इथं काम करायसाठी. ह्या मंदा काकूच्या इथं काय नाही बाप्पा मी नाही जात यायच्या इथं. माय कहू ना बाई मग नाव ऐकताशी नाही म्हणून दिलं त्या. मी देतो ना 100-200 रुपये वरतही देतो. ये ना काम करायसाठी. मला तुझं काम पटलं होतं म्हटलं चांगलं होतं. सफाईचं काम होतं म्हटलं तुझं. ये ना आमच्या इथं काम करायसाठी. हे पा रंजना काकू म्हटलं मी याच्या अगोदर यायच्या घरी गेली होती काम करायसाठी म्हटलं. तर यायच्या पोरीनं एवढे घाणेरडे कपडे होते एवढे घाणेरडे का आता काय सांगू तुम्हाला. मी आता सांगितलं होतं तुम्हाला याविषयी का म्हटलं एवढे मोठे कपडे धुवायला लावले होते यायच्या पोरीनं. आणि मला म्हणे का मी पैसे देईन म्हणे वरतं म्हणे. आणि म्हटलं पैसे नाही दिले म्हटलं. येईले मागायला गेली तर येईने स्पष्ट म्हटलं नाही म्हणून दिलं. म्हणे एवढे पैसे नाही देत म्हणे मी म्हणे. ते बिचारे मामाजी आले त्यानं कुठं म्हटलं का देऊन दे म्हणे तिचे पैसे म्हणे. तेव्हा कुठं पैसे भेटले मला. नाही तर म्हटलं पोरगी मायजवळ धाडे माय म्हटलं पोरीजवळ धाडे म्हटलं. आणिच ते घुमून राहिले होते मुले. आणि म्हटलं एक दिवस मी जेवण करून आली होती ना घरून तर मला असं नाही म्हटलं ते ना का जेवण करून घ्या. तर चहा द्यायची तर गोष्ट लयच दूर झाली. लोकांच्या इथं जातो म्हटलं तर मी स्वयंपाक नाही करत. त्याच्या इथं बिचारीच्या इथं शिळं पात असते ना तेच आणतो भरून. माझ्या लेकरंही खाते माझ्या नवराही खाते मी खातो. मग मला स्वयंपाक करायची काही गरज पडत नाही. यायच्या घरी गेली ना म्हटलं मी काम करायसाठी तर येईनं म्हटलं मला कपवर चहाही नाही पाजला. हो का बाई गंगूबाई चहाही नाही पाजला काय हो. तशी म्हणता बाई त्याला गोष्टी करते आणि चहाही नाही दिला.
नाही तर काय काय सांगून राहिली मी. म्हटलं दिवसभर काम करून घेत जा आणि चहाही नाही आणि जेवणही नाही ना काही नाही ना काही नाही. मी म्हटलं उपाशी तापाशी यायच्या घरी लवकर लवकर येऊ. हा का बाई चांगलं घर दिसते, एवढं मोठं घर दिसते, यायची मनही मोठी असन. एवढ्या घरी मी काम केलं म्हटलं, पण यायच्यासारखे कंजूस एकही घर नाही भेटलं मला. अमाय कशी बोलतो हो बाई तू. दिले तर होते पैसे. पैसे गिसे दिल्यावरही बाप्पा असे बोलतो तू. सारी बदनामी करून राहिली बाई तू आमची. पैसे दिले नव्हते काय मंदा काकू? तुम्ही पैसे तर दिले होते, पण मोठ्या यानं दिले होते म्हटलं. पोरगी म्हटलं मायजवळ धाडे आणि माय पोरीजवळ धाडे. ते तर बिचारे ठेवते तुमच्या घरचे साहेब, तर त्यानं दिले तरी पैसे आणि मग पैसे निघाले तरी. नाही तर बस मला तर चक्राच मारा लागले असते. आतापर्यंत भेटले असते का नाही भेटले असते काय माहीत. रंजना काकू दुसऱ्याचं कोणाची इच्छा असेल ना तर सांग जा मला, पण ह्या बाईच्या इथं तर मी येतच नाही म्हटलं. ह्या बाईचा व्यवहार एकदमच बेकार आहे, एकदमच बेकार. आणि यायची ते पोरगी काय नाव होतं गड्या तिचं, रश्मी. ते तर म्हटलं एक नंबरची अलाला. आता काय बोलू मी. येईले वाईट वाटन म्हटलं, पण त्या पोरीनं एवढं सगळं काम करून घेतलं होतं माझ्याजवळून म्हटलं. आणि मोठी बाप्पा गिद्दाडी आहे यायची पोरगी. एवढं गिद्दाळं घर मला पाहिजेच नाही. मी करत नाही एवढं गिद्दाळा घरात काम म्हटलं. देव देते, बरोबर देते. ज्याच्या हिश्श्याचं जेवढं भेटते ना तेवढं देव देते म्हटलं. हे नाही तर दुसऱ्या जागी कुठं असेल ना तर सांग जा मला. आता मला लेकरायले म्हटलं घरी सोडला आहे म्या. घरी सोडला, एकटेच आहे ते, मी जातो. मला काम आहे म्हटलं घरी. रंजना काकू दुसऱ्या इकडचं असेल ना तर सांग जा. ह्या बाईच्या इथं नाही येत मी. अहो बाई गोष्ट तर ऐक बाई. बाप्पा कशी कामवाली आहे. पैसे देऊन राहिल्या होत्या वर तर तरी चालली गेली. खरंच मंदा काकू तुम्ही नाही आहे काय? तिच्यासोबत चांगला व्यवहार नसून केला. नाही तर म्हटलं एवढी काही बेकार बहिणी आहे ते. काय माय नशीबच फुटका आहे बाप्पा, नशीबच फुटका आहे. आता विचार करून राहिली होती का एखादी बाई ठेवून घेतो म्हटलं. तेवढं हलकं होऊन जाते. आता हेच बाई नाही म्हणून राहिली तर दुसऱ्या कुठे येते. यायची गँग असते, एकामेकीला सांगून देते. आता नाही भेटत बाई. आता मलाच घ्या लागते म्हटलं टोले म्हटलं घराचंही कर आणि सगळं इकडचं कर. काय होईल मग काय माहीत. बरं रंजनाबाई येतो मी. माझ्या घरचे कामं पडले आहे, तेवढं आवरवर करतो मग येतो इकडे. भेटू मग नंतर. हो. माय रंजना काकू पाहिलं काय हो. कशी बोलली म्हटलं. ते कामवाली येईनं केलंच असेल ना तिच्यासोबत, तसंच केलं असेल येईनं. म्हणून तर ते काम करायला पाहून नाही राहिली यायच्या घरचं. आणि यायची पोरगी तर म्हटलं एक नंबरची आलेला आहे. घरात राह तर बिचाऱ्या सुनाईले म्हटलं त्रास देते आणि काम करणार कोणी आला का त्याला त्रास देते. मोठी गुन्ह्याची आहे म्हटलं यायची पोरगी. आणि आता काय आता नाही भेटत त्याला काम घेऊनवाली, भेटतच नाही बाप्पा. आता ते म्हणते ना जसं करणं तसं भरणं. पहिले बिचारीला हाला केले तिचे, पैसे नाही दिले म्हणते तिचे. आता ते येते काय. एवढं मोठं घर यायचं म्हटलं पायासाठीच आहे काय? चहाही नाही दिला म्हणते. आहे नाही काय लोक जिथं जाते तर खरंच आणते ना भांडेवाला. काय आणते बाई, थैले भरू आणते. रात्रीचं सकाळचं सगळं आणते त्या. हवं तर सुशीला ज्याच्या घरी कामावर जातो त्याच्या इथं राहते ना. मोठ्या घरीच जाते की नाही ह्या बाया कामावर. त्याच्या इथं राहते शिया पातं. आणि एखादा जर चांगलाच राहिला घर मालक तर देते इथं. ताज्या ह्याच्यातलंही देते म्हटलं. आणि त्या बिचारीले सकाळी उठून पासून जाते त्या कामावर. त्याला घरचं काम करायसाठी वेळ तरी भेटते काय? ते तर बरं होऊन जाते का लोक देते एवढं तेवढं तर त्याचं घराचं निघून जाते तेवढ्या याच्यात. त्याला स्वयंपाक पाण्याची एवढी काही राहत नाही आणि त्याचे पैसे वाचून जाते स्वयंपाक गिंपाक करायचे. पण हे मंदाबाईनं नाही काय खरंच तिच्यासोबत नाही काय चांगल्यानं व्यवहार नाही केला. आता पहिले चांगला व्यवहार केला असता तर आता ती आली नसती काय. माहिती आहे आपलं गाव लहान आहे, तोंडावर तोंड पडतच राहते. तर म्हटलं कोणाहीसोबत चांगलं राहा, कधी ना कधी कामी येतेच आपल्या. पण ह्या मंदाबाईला कोण सांगन बाप्पा. येले सांगून तर बस आपल्या डोकं खराब करणं आहे. बोलून काही फायदा नाही आहे. बरं कर आता तूही कर. बस इथं बसीन तर मी जातो आता. मही कामं पडले आहे. नुसती मला बोलावतं आणि इथं बसून जातं. मही अंदरचं राहून जाते. आता मही सून येऊन जाते 1-2 दिवसात. मग मला काही टेन्शन राहत नाही. मी दिवसभर बसली का तर चला मग मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर सांगा आम्हाला कमेंट करून. चॅनलवर जे नवीन असाल ते सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हाईप द्यायला विसरू नका. चला तर मग ज्यांनी आपल्याला छान कमेंट केली त्यांची सगळ्याची नावं घेऊन घेऊ. चित्राताई जावरकर, निर्मलाताई रघुवंशी बल्लारपूर, प्राचीताई मुळे संभाजीनगर, मराठी लताताई अभि, अश्विन भट, रेखाताई मोहाडीकर, लताताई चौधरी, गिरीश बोडखे, सविताताई गोटमारे, आशाताई भरडे, गणेश वाडेकर, मनीषाताई चुगडे संभाजीनगर, शुभदाताई गोठणकर, चंदाताई उमरकर संग्रामपूर, सुनंदताई दुसाने, ज्योतिताई पोचलवार मानेवाडा नागपूर, दीपिकाताई भवसार, रंजनाताई इंगोले, प्रतिभाताई नन्नावरे, रश्मिताई दळवी, फॅक्ट रायडर, भारतीताई वाघमारे, रत्नमालाताई तिरुलकर, प्रियंकाताई मून, सानवी गहुले,
पूनमताई खिवानसरा, संगीताताई ढोणे. तर या सर्वांचे खूप 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 मनापासून धन्यवाद, ज्यांनी आपल्याला छान छान कमेंट केली. आता या व्हिडिओमध्ये एवढंच. आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत तुमच्या राधिकाला रजा द्या.